वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये काल झालेल्या प्रचंड पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले। अजूनही वसई विरार नालासोपाऱ्यात पाणी ओसरलेलंच नाहीये। जिल्ह्यातील पूरस्थिती ही वाढलेली आहे। मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा या धरणातून झालेल्या विसर्गामुळे तानसा, वैतरणा आणि सूर्या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्यात। परिणामी प्रशासनाने आज देखील जिल्ह्याला सुट्टी जाहीर केलेली आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ही सध्या अर्धा तास उशिराने पाहायला मिळते। तर सध्या आपण ही थेट ड्रोनच्या माध्यमातून दृश्य बघतोय। एकीकडे रेल्वे ट्रॅक आहे आणि पुढच्या संपूर्ण भागात पाहाल तिकडे पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। वसईचा हा संपूर्ण परिसर आहे ज्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। नालासोपाऱ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि अजूनही ही स्थिती पाहायला मिळते। या संदर्भातली अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, अतिशय ड्रोनमधून दिसणारी ही दृश्य भयावह आहेत। पाहू तिकडे पाणी अशी परिस्थिती आहे, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, काल ज्याप्रमाणे परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज देखील आहे। मात्र थोडासा पावसाचा जोर कमी आहे। रात्रभर रिपरिप पावसाची ही सुरूच होती आणि आज याचा फटका आज देखील बसलेला आहे। जो सखल भाग आहे शहरातला, नालासोपारा असेल, विरार असेल किंवा वसई, नायगाव या परिसरातल्या सखल भागामध्ये आज देखील पावसाचं पाणी हे तुंबलेलं आहे। त्यामुळं अनेक रस्ते आहेत हे पाण्याखाली गेलेले आहेत। शिवाय रेल्वे मार्गावर देखील काही ठिकाणी, नालासोपाऱ्याचं काही ठिकाण असेल किंवा वसई दरम्यानचं या ठिकाणी रेल्वे रुळांवर देखील पाणी आहे आणि त्यामुळं पश्चिम रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती 20 मिनिटे ते अर्धा तासपर्यंत उशिराने धावत आहे। त्यामुळं कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसतोय। शिवाय जे शहरातील अंतर्गत रस्ते आहेत त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तानसा धरण असेल, वैतरणा किंवा धामणी धरण या सर्व धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या नद्यांमध्ये केला जातो आणि त्यामुळं पालघर जिल्ह्याच्या प्रमुख ज्या नद्या आहेत, सूर्या, वैतरणा, तानसा, वांद्री किंवा देहेळजे या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी गाठलेली आहे आणि प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। आज देखील रेड अलर्ट असल्यामुळं प्रशासनाने आज देखील सुट्टी जाहीर केलेली आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचना करण्यात आलेल्या आहेत। मनोज, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी आणि तुमच्याकडनं प्रत्येक अपडेट हे आम्ही जाणून घेत राहूच।